आणि मुक्ताबाईने चांगले महाराजांना केलं उपदेश. योगी आणि सांगताबाई मुक्ताबाई आणि म्हणजे हा तो योग म्हणजे चांगले महाराजांचा योग म्हणजे आत्मयोग नाही. त्यांच्या शक्तीनं मेलेले माणसं उठवायचे, पण अविद्या नष्ट करण्याचा योग नाही त्यांचा. आमचा ज्ञान योग आहे. आमच्या ज्ञान योगामध्ये जगताचा भाग आहे आणि त्यांच्या योगामध्ये जगतातलं कार्य खूप आहे. अधिकारी होते ते, पण मेलेला माणूस उठवणं शक्य नव्हतं कोणाला. पण त्यांच्या समोर 6 महिने योगात राहायचे, तर नंतर उठल्यानंतर ते कितीतरी किलोमीटर हजारो ते प्रेताचे देत पडायचे आणि त्यांना नजर टाकले की ते लोक आणून टाकायचे. आता उठते 6 महिने आणून टाकायचे देत ते प्रेताचे. लेके टाकायचं, लेके टाकायचं, त्याचा वास यायचा कितीतरी किलोमीटर. पण त्यांना बघितलं की ते उठून बसायचे लोक. त्यांचं पावर. पण हे माऊलींचं पावर जे होतं मृत्यूच नाही पुन्हा उठवायची काय गरज. तर म्हणे मृत्यू नाही, मृत्यू नाही तर पुन्हा जिवंत करायची गरज नाही. म्हणून ज्ञान योग पॉवरफुल आहे आणि ह्यांच्या योगामध्ये मेलेल्या माणसाला उठवायचं आहे. ते मरू देत नाहीत. डिफरन्स असतो योगामध्ये. ते काय असू दे, पण त्यांना कळालं की 4 ठेन भिंत चालवली आणि सिंह चढला वाघावर. तो वाघ तर चेतन आहे, तुम्हाला आधी कळलं नाही. असा आपण स्नानला बसताना सगळेजण एका सेकंदात कुत्रा आलं मोठं मोठं. मॅडमने बघितलं, आंघोळ केलं, भिजत निघून आले. त्या मुक्ताबाईच्या मुखातून आले. मुक्ती देणार नाहीत का? त्याही वर्षा वयात आल्या त्यांनी नाहीत का? आणि आल्या अज्ञान होणार नाही का? कारण माऊलीचं अमृत लोकांना कळतच नाही. ज्ञानेश्वरी का सोपी आहे? मोक्षाकडच नेते, सुख समाधान देते, अनाज्ञा निरवून देते, माऊली संजीवन करते आणि बोधात मनाला ठेवते, वेदाचं ज्ञान देते, अंतरंगात मन येतं आणि स्वरूपाला पाहतं आणि चिन्मय होतं. त्याला म्हणतात ज्ञानेश्वरी. होतच नाही लोकांना. कुठं वाचा काय लोकच नाही. माझा भाऊ तसाच होता. आपलंच करू तर आपली येत नाही तर जगातली कुठली, जगतातली म्हणजे पोटाला, जगात कुठलं. म्हणून सगुण साक्षात्कारी उपयोगी हे जगातले श्रेष्ठ आहे. ऐका, सगुण साक्षात सगुण म्हणले सगुण साक्षी हे जगात श्रेष्ठ आहे. योगी म्हणजे चांगले, सगुण म्हणजे लांबले. ऐका, पण त्यांना हे जगाचा विचार सांगावा लागतो. जे योग त्यांना जगात सांगावं लागते. बाकीच्या आपल्याला एअरपोर्ट त्यांना सांगावंच लागतं. जग केले नाही, जग झाले नाही, आपल्या अपराधाचे जग आहे. 3 गोष्टी. जग केलं नाही, जग झालं नाही, जग आपल्या अपराधाचे म्हणजे प्रारब्ध भोगायला. ते संचित कर्म केलं, अज्ञान तुमच्या पुढे राहिलं, अज्ञानामुळे तुम्हाला जगत आवडलं, तुम्हाला भगवंत नाही कळाला, म्हणून जगताचा कुटाणा तुमच्यामुळे झाला. जगत झालं बी नाही, जगत केलं बी नाही. ब्रह्मस्वरूपाचं एक व्यापक रूप आहे भगवंताचं. त्याला जगत नाही, भगवंत म्हणतात ज्ञानी, जगत म्हणतात अज्ञानी, आणि माझंच खरं म्हणतात मूर्ख. 3 लोकांचं जगात. मूर्खाचा बाजार आहे, अज्ञानाचा बाजार आहे, ज्ञानी लोकांचा. ज्ञानी फार कमी. अद्वैत कुसरी वेळला जाय मौल्य हुंटून एखादा तिकडे येतो, बरं सगळे काय येत नाहीत. त्याला मुक्त घ्यायचं त्या जन्मात पुणे आता येतात. ज्ञानेश्वर महाराजांचे म्हणजे ज्ञानेश्वर महाराजांची सांगणे म्हणजे वांग्या कांद्याचं माप नाही. वांग एक ढळलं तरी काय वाटत नाही त्याला, आणि सोनं ढोळ्यावर खाली मरून जिथे त्याला मी मरू नये. ऐका, आता ज्ञानेश्वर महाराज सांगणे म्हणजे वांग्या काट्याचे माप नाही. कांद्याचे धारवाडी काटा आहे. घर केले दुधाचे दही झाले. बघा आता, घर केले दुधाचे दही झाले, तसे जगत झाले केले नाही. 4 वाक्य सांगा.
ते मस्त आहे. कर केले झालं केलं. आता दुधाचं दही केलं झालं नाही, तसं जगत झालं केलं नाही. आता झालं आणि केलं. ऐका लय मस्त आहे. आता झालं म्हणजे काय आणि केलं म्हणजे काय हे आहे. आपण माग कर केले उभा केलं. आता ते पडणार आहे का राहणार आहे? दही झाले, दुधाचे दही झाले, केलं नाही. झालं विकार आहे आणि केलं व्यवहार आहे. करणं ज्ञान आहे, न करणं अज्ञान आहे. आता ऐका तसे जग झाले केले नाही. आता दुधाचं दही झालं आणि जग झाले, हे दोन्ही झालं. दुधाचं दही जसं तसं जग झालं. आता दुधाचं दही व्हायला प्रक्रिया हे आता तुझा संबंध आहे. ओके, दुधाचा चमचा दह्यात गेला, गोडपणा निघून गेला, पातळपणा संपला आणि घट्टपणा आला, मधुरपणा सुटला. दह्यानं दुधाला काय केलं? घट्ट केलं. तर सावित्रीने जीवाला काय केलं? घट्ट मोहात बांधलं. नाही, तुमच्या स्वरूपाच्या न करण्याचा भास आहे. दही जायचं माझा वेगळा प्रयत्न लावून देतो तुम्हाला. दूध होतो दही बनलं, तुमच्या घात लावून बनलं ना. तर दही आलं का दूध आलं की त्याचा व्यवहार आला पण परमात आला. मग जेव्हा दह्याच तुमच्या दुधाला स्पर्श केला, दूध राहिलं का? सावित्रीने मनात प्रवेश केला, ईश्वर भाव राहिला. दह्याने प्रवेश केला, गोडपणा राहिला का? तशी एखादी चांगली मैत्री एखादी खराब जगड आगला होती निघून जात. मैत्री मैत्री ते भिषा भिषा काय करतो ना कले बाया बागाय आपल्याकडे ते जीवाला आणि ब्रह्मविद्या काय करते कुठे ब्रह्म करते. मौली काय म्हणते? ज्ञानी तो आत्मा मारला, मला आत्मा म्हणले ज्ञानी. का मौली पण काय म्हणले? विठोबा करा, विठोबाचा प्राण सका ज्ञानोबा. मग इकडे ज्ञानी आत्मा माझा आणि माऊली म्हणतात, पांडुरंग म्हणतात. माऊली लावा लागता इथे लावता माती येत. काय म्हणले पांडुरंग? काय म्हणले सांगायचा? विठोबाचा प्राण सखा ज्ञानोबा माझा. विठोबा काय म्हणले? ज्ञानोबा माझा. म्हणजे याचा अर्थ काय घ्यायचा? जे ज्ञान आहे ते माझ्याच, जे अज्ञान जगाचं. इतकंच आहे. पुढे तुम्ही कसे मात येते तिकडे मला काय जगता, पण एवढं कळू द्या. पांडुरंग काय म्हणले? प्राण आहे माझं ज्ञान, ज्ञाना. मग ज्ञानी पण प्राणापासून आहे ना, नाही का? मग भगवंत ज्ञानी महात्म्याला इथंच होतं इथं. आता काल त्याने अभंग होते ना वाढी दोन आहे जीवाची अवस्था, एक ज्ञानावस्था एक अज्ञानाची अवस्था. आता अज्ञानी झालो का केलं आपण, अज्ञान स्वीकारले आणि आपलं स्वरूप विसरले. आता दूध आणि दही, दुधापासून दही आहे तसं भगवंतापासून जगत जीव आहे. या दोन टप्प्या घ्या, मध्ये दार लावून टाका म्हणा आवाज येतो करायचं. असं भगवंतापासून जगत आणि जीव, जीव पण हे अक्कलच नाही लोकांना. तुझ्यापासून नाही म्हणलं आणि त्या अधिष्ठान परम चैतन्यापासून जीव आणि शिव आणि जगत तिन्ही बनलं. पण शिव बनताना माया उपाधी, जीव बनताना अविद्या उपाधी आणि एक राहिलं जगत बनताना ती अविद्या. तिनं जी मध्ये भेद आहे. भगवंताचा ना बुद्धी जर लांब गेली आणि कर्म केलं आपण तयार झालं तर संचिता थांबलं. ते संचिताचं कर्म लाख जन्माचं, 100 जन्माचं, 10 जन्माचं तुमचे पाप जन्म. मग ते संचिताचा साठा साठला गेला आणि त्याच्यामुळे तुम्हाला भोगाला उपाधी दिली आणि उपाधी ठेवायला जगत दिलं आणि जगतामुळे तुम्ही पुन्हा कर्म केलं, पुन्हा ढिगावटीत तयार झाले. कर्म आता चांगला झाला का बिघडला? बिघडला. परमार्थामध्ये
कर्माचा ढिगारा होऊ नये, आहे ते कर्म संपावं, नवीन साचू नये, प्रियमान संचितात जाऊ नये, प्रारब्ध भोगून शिल्लक राहू नये आणि भूतकाळामधलं कर्म आपल्या सोबत चिंतनानं जळून दिल्याशिवाय राहू नये. 3 कालाचा तुम्हाला कर्माचा पाठ सांगितलं तुम्हाला मी. भूतकाळातलं कर्म जे साठलेलं संचित आहे, ढिगाच्या ढिग आहेत, त्याला उदाहरण देत तुम्हाला मी. जेव्हा आपण 1 क्विंटल ज्वारी आणतो, 2 क्विंटल आणतो, तेवढं जळतो का? नाही. एका महिन्यात 15 किलो आणली, दळली, खाल्ली. एका महिन्याची आणली, खाल्ली. एका जन्माचं कर्म संपलं. पण भाग ढिगारा होता वरी शिल्लक आहे ना. 2 क्विंटल, कुणाच्या घरी 5 क्विंटल, कुणा 10 क्विंटल, कुणा शेतकरी म्हणतो ठेवा, पुढच्या वर्षी काढू. मग तेवढं संपवायला म्हणून संचित कर्माच्या पाप पुण्याला आग लावणार ब्रह्मज्ञान आहे. इसके बाप की बस की बात नाही आहे. कोणतंच पुण्य काम करू शकत नाही, फक्त श्रवण काम करतं. ते संचित कर्माला आग लागते, प्रारब्ध सहज बाजूला जातं, प्रियमान बंद होतं. त्याला म्हणायचं ब्रह्मज्ञानाचं नातं होतच नाही. ज्ञानी महात्म्याचं प्रियमानच होत नाही, संचितातलं राहत नाही, प्रारब्ध शिवत नाही. त्याला काय करतं प्रारब्ध? काय करत आला कारण की आपलं म्हणजे कोणाचं प्रारब्ध, कुणाचं देह, देहाला प्रारब्ध आहे. आम्ही देह नाही ते कुठलं प्रारब्ध? म्हणून ज्ञानाची शक्ती अपरंपार आहे का? जे ज्ञानात आहे ते कुठंच नाही. पण भक्तीशिवाय ज्ञानात पाऊल टाकताच येतात. पण मूर्ख लोक घेणार नाही भक्ती व्हायची. मूर्ख मला लय लोक म्हणत होते तुला वेदांताची आवड आहे, मग तुला का वापस काय आधी भक्तीने धरले हाती, मग वैराग ज्ञान धर्म येते. तिने केलं त्याच्यामुळे होती. सिद्धे देऊन आणले पण ते गाणारे रामा गोविंदा वासुदेवा. पूजा करताना ह्या बघ म्हणा आता शिका सगळं यांचे रिकामा टाकांचा वनवास आहे का? पूजा करताना काय आरंभी त्या भंग्याचा पहिल्यांदा आपण तर सुंदर ध्यान म्हणतोच. म्हणतील सुरुवातीला एक भंग्याचा पांडुरंग तुकवाला नमस्कार करायचा, गुरु नमस्कार करायचा आणि देवाला अभिषेक करायचा, चिंतन करायचं, आदिशक्तीची पूजा. कारण तिच्या सोबतच तिची सगळी जगत आहे, तिचं सगळं पूर्ण उत्पत्ती तिनेच केलेली आहे. त्याच्यामुळे आपण खातो, पितो, बघतो, बोलतो, तिच कार्य प्राणामध्ये तीच कार्य करते. म्हणून ती पूजा नैवेद्य वगैरे म्हणून तिच्यासाठीच आहे. मग ते सुरुवात करताना आपण आरंभ घ्यायचा अगोदर. अभंग पण कोणते म्हणून तुम्हाला म्हणलं त्या चातुर्मास मध्ये मी तुम्हाला आवडी आले नाम, आवडी आले नाम, आरंभी सुरुवातीला तुझं नाव आवडी घेतलं. असं प्रपंचाचं लेकराचं आवडेल माईला, जोड एखादी पण आवडेल, वेचड माय असते राहत होता त्या माईला. आरंभी आदरी आवडी आले नाम, आवडी आले नाम, तेने जगी सकळ सिद्ध पूर्ण झाले काम, पूर्ण झाले काम. राम कृष्ण गोविंद गोपाळा, कृष्ण गोपाळा, राम कृष्ण गोविंद गोपाळा, कृष्ण गोपाळा. दुसरं मला कोणी सांगत नाही. राम कृष्ण गोविंद गोपाळा, कृष्ण गोपाळा, राम कृष्ण गोविंद गोपाळा, कृष्ण गोपाळा. तू माय माऊली, तू माय माऊली जगी जीवीचा जिवाळा, तुझी नामे सकळ संदेह पेटला, तुझी नामे सकळ संदेह पेटला. बाप रखुमा देवी श्री विठ्ठला. माझा कोण बाप माये? बाप रखुमा देवी वनू श्री विठ्ठला. तू माझा माय बाप आहेस. राम कृष्ण गोविंद गोपाळा, कृष्ण गोपाळा,
याची सुरुवात करायची. कशाला? पूजेला. आरंभे आधी तुला त्याचं कार्य करायला, तुझी भक्ती करायला, तुला पूजा करायला. पूजा करताना क्रिया आहे आणि त्याला ओळखताना ज्ञान आहे. त्याचा संबंध म्हणजे ती आत्मस्थिती आहे आणि त्याची ओळख म्हणजे अज्ञानाची निवृत्ती आहे. जेव्हा जेव्हा अज्ञान बाजूला जातं आपल्या क्षणाक्षणानं मनामनानं, ते अज्ञान जेव्हा बाजूला सरकतं मनाचं, लाखो कोटी जन्माचं पाप असतं, सूक्ष्म भेद असतो. तुम्ही काय ओळख करताय? शांत बसा. आपण संबंध उपाधीशी करतो, देवाशी नाही. प्रत्येकाला लक्षात ठेवायचं. पाया पडतो मी, पाया पडतो, थोबड पडत तू कुठे पडली, ते तो येतच आहे असं म्हणतोय. पाया पडायचं पाणलं इथं ते म्हणू भगवंता तू नाराज आहे. कसं आहे मला विठ्ठल सांगू तुला त्याला तू सकाळी माझं बोलणं होतं तुमच्यावर चिडले ना, बडे 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 तू याचं दही ऐका, खूप सुंदर आहे. दुधाचं दही झालं केलं नाही, घर केलं विटा विटा ठेवून, आणि हे झालं. तसं जगत झालं केलं नाही. तर ते जर त्याला खरेपणा असेल तर केलं म्हणावं, ते सुद्धा खोटं आहे ते. म्हणून त्याच्या चमचा गेला तरी झालं. त्याच्यामध्ये अविद्या आदी बुद्धीतून जगत झालं. जर तुमच्या बुद्धीचा अविद्येने प्रवेश केला नसता तर तुम्हाला ध्येय बी नाही, उपाधी नाही, जन्म नाही, मृत्यू नाही, कर्म नाही, भोग नाही, वासना नाही, अविद्या नाही, भेद नाही. या गोष्टी सगळ्या नाहीत. कर्म नाही, भेद नाही, वासना नाही, इच्छा नाही, फल नाही, देहा संबंध नाही, तुमच्या मग हे सगळं तुमच्या बुद्धीमध्ये आहे. बुद्धी देहा संबंध करते, देहाला माझं म्हणते, संततेकडे जाते, संपत्तीच्या आशा करते, पांडुरंग आशा करत नाही. जवळ पांडुरंग हे कळत नाही, देवावर टाकता येत नाही, आज्ञानातून बुद्धीला बाहेर येता येत नाही, उपाधीला सोडता येत नाही, आले तर असा भोगता येत नाही, आणि बुद्धीला श्रीरंग श्रीरंग बनता येत नाही. अवघा रंग एक झाला, अवघा रंग एक झाला, रंगी रंगला श्रीरंग, अवघा रंग एक झाला. आता सगळं जर तूच आहेस तर विठ्ठल तुला बाजूला बघून कुठे पाप करू रे. टांग अवघा तूच आहे. जगत बी तू, बुद्धी बी तू, व्यवहार बी तू, देह बी तू, नाम बी तू, ज्ञान बी तू, कर्म बी तू. आता मी करता नाही आणि मी कर्मात म्हणून तुझ्या सत्तेवर होते, तुझ्या मुळे होते, तुझ्या शक्तीनं होते. मी तिथं कर्मामध्ये नाही, करता नाही, आणि तुझ्यापासून कर्म होते नाही. पण कर्म होताना तुझं हे रूप नाही. प्रत्येक कोण करतो कळलं मस्त. कर्म त्याच्या सत्तेवर आहे, कर्म तुमच्या प्रमाणे आहे. एवढा अहंकार आहे आपल्याला. मग जेव्हा जेव्हा व्यवहार असतो तेव्हा तो आत्मसाक्षात्कार असतो. ज्ञानी महात्म्याचा हा सगळं संपूर्ण चित्ताचा सगळं व्यवहार चित्ताचा हे. जेव्हा जेव्हा कर्म असतं तर ज्ञानी कर्मात नसतो, आपल्या महिमेत असतो. आपली महिमा म्हणजे सच्चिदानंद त्या पदावर असतो. व्यवहार जरी होतो तो बाधित होतो, बाजूला जातो. जसं दोन जावा एकत्र असतात, बरोबर आहे ना. दोन जावा तो एकत्र घरात पैशात बघायला की आपण जावा जेऊ, आपण बोल बाहेर जाऊ, आपण सगळी काय करायचं नाही, हे ठेवलं तरी सांगावं लागतं. जिम्मेदारी असते, ठीक आहे. पण जेव्हा आलं झालं आला काय समजून तुला सांगायचं गरज का? तिच्या घरात ती, माझ्या घरात मी. तसं माझ्या स्वयंपाकघरात मी, देहाच्या घरात नाही. बरोबर आहे ना. माझी बुद्धी भगवंतासोबत आहे, देहासोबत नाहीच. माझा भेद उरला नाहीच, मी अभेद टाकला नाहीच, मी वृत्तीवर आले नाहीच, मी विकारात गेले नाहीच, मला माया शिवली नाहीच, मला चिंता नाहीच. मला चिंतन मी तुम्हाला म्हणलं ना, अरे मला आज कर्म झाले सगळं चिंतन. काल प्रवासात होतं, ठीक आहे, 4 ला आपण बाबा चिंतन घ्यायचं. वैकुंठ भू वैकुंठ इथे यायचंच कारण हे आहे. हो वैकुंठ पल्लीवरला म्हणलं ना, तुम्हाला लाज नाहीत, मला आकला नाहीत की
भक्त जने चंद्रभागेमध्ये स्नान जे कर. दर्शन हेळा मात्र दया होय मुक्ती. अर्थ्या पाटेल बैसा पाटे कार्तिकी भक्त जने चंद्रभागेमध्ये स्नान जे करती. दर्शन हेळा मात्र दया होय मुक्ती. तुले आता पाठ जबाब नाही का वारीसाठी प्राण द्यावा आणि आपला मान म्हणजे त्याला आता माझं काय तुला घेतलंय तुझ्या पैसे आलो तुला ओळखीला तुझ्या एक झालं हरीला साठवलं हरीला ओळखलं आणि मन हरी केलं. मनाला हरी केलं. आता भीती नाही. म्हणजे शेवटीच्या पदामध्ये तुका हरी आहे उरवणे नेवरी. काय उरलं माझं जन्माला खाली यायला आणि भोगायला आणि दुःख सोसायला काहीच उरलं नाही. कारण तुला प्राप्त केलं. मन हरी रूप झालं. अज्ञानाचं दुःख संपवलं. मन तुझ्या मध्ये एक केलं म्हणून साठविला हरी. तुझी फक्त वारी केली कुछ नाही बाकीचं. पुन्हा आपल्या कुठे गेलं काय ना आलं काय कुणी गेलं खड्ड्यात काय वाटत. असं दही होणारा मोदी दही आणि त्यात मग चैतन्याच्या जगत होताना मोदी माया ओळखून सांगायला. आता पुढे ऐका. तर केले नाही जग झाले केले नाही तर तुमच्या स्वरूपाचा न करण्याचा भास आहे. म्हणून आपल्याला वास्तव स्वरूप करणार नाही तोपर्यंत हा जगताचा भास राहणार. आपल्याला सोडून जोपर्यंत कळत नाही तोपर्यंत जगताचा भास राहणार आहे. जगताला भास म्हणले खोट. भास म्हणजे स्वप्न. मग तुम्हाला पुण्याला मला भास झाला तुमचं दिसलं कोण नसतं पण भास तसा जगता का हा दाविला जगता भास. सत्य तू सत्य तू सत्य तू विठ्ठला हा दाविला जगता भास. त्या काल मुले तू का गेला मी ना आणलाय आला माय म्हणले ना आपण तू कस म्हणा नाही म्हणून जगताचा भास आहे. म्हणून तुम्हाला भगवंताची ओळख नाही. आता ऐका जगदाभास राहणार. आपले स्वरूप आपल्याला कळले की हा जगदाभास मावळेल आणि हे कार्य श्रीगुरु करून देतात. ते बोलवा ते ऐका. आपले स्वरूप आपल्याला कळले की हा जगदाभास मावळेल आणि हे कार्य श्री गुरु करून देतात. ऑर्डर करते तेवढं मात्र करते. अंताची भेट घालते लेकरू जाल की माय म्हणते लेकरू लेकरू माझं कसं होईल त्या चिंता स्वतःची नसते मायला. मग ते दुःखात पोळगाळ ठेवते तिथं बाय हॉस्टेलला. तसा देव म्हणते माय माझ्या लेकराचं कसं होईल त्याला ठेवतो संतांच्या हॉस्टेलला आहे की नाही. आता ऐका हे काम श्री गुरु करून देतात. याच अभिप्रायाने श्री ज्ञानेश्वर महाराजांनी ज्ञानेश्वरीमध्ये 16व्या अध्यायामध्ये श्री गुरुचे नमन करत असताना मावळत विश्वावासो नवला चंडांशु नवला चंडांशु. चंड म्हणजे ज्ञान सूर्य. चंड म्हणजे सूर्य. दिवसाला जगतामध्ये हा सूर्य प्रकाशात देणारा आणि ज्ञान प्रकाश देणारा हा ज्ञानसूर्य संत. म्हणून मावळत विश्वाभासो जगताचा भास नष्ट करण्यासाठी उदयला चंडांश म्हणजे ज्ञानसूर्य म्हणजे संत असे म्हटले. आपण सगळे सृष्टीत सारखे वावरले दिसतो. सगळे अज्ञानी बघतो खातो पितो बोलतो झोपतो. नाही लोक सिंगत का ज्ञानी असो का अज्ञानी असो जगतात वावरताना दोन्ही सारखेच वावरताना दिसतात. तरी पण सगळ्यांची समजून सारखी नसते. सगळ्या समजून का नाही. मग कशी ऐका म्हणून आपली समजूत नसते. आपण सर्व अनुकरणीय प्रिय आहोत. जे पहिल्यांदा केलं तसं मी केलं. कोणी 5 कडे पूजते आमच्या घरी 5 कड्याची पूजा आहे परत करा. आता ऐका म्हणून आपली समजूत नसते. आपण सर्व अनुकरणीय प्रिय आहेत.
अगोदर तर कळतच नाही, कळले तर कसे तरी कळले किंवा संशयात तरी पडतो. त्याचे कारण आतापर्यंत आपण आपले पोट भरेल असेल, आपण आतापर्यंत आपले पोट भरेल असेल, पण अद्याप आपले मन पूर्ण झाले नाही. पोट भरलं खाऊ खाऊ, मन भरलं तरी नाही. मन भक्तीनं आणि ज्ञानानं भरतं आणि पोट अन्नानं भरतं. प्रत्येकाला कारण आहे. पोट अन्नानं, मन ज्ञानानं. ऐका, पण अद्याप आपले मन पूर्ण झाले नाही. कारण आज आपण ज्ञानेश्वर महाराजा पुढे आलो म्हणून आपण आज पूर्ण व्हायला लागलो. आज माऊली पुढे आलो. आज कुणाचं वासिष्ठी आई तुम्ही मूर्ख बायका तर वासिष्ठी माहिती पाहिजे. आपलं प्रायोजक संचित कर्माचा सगळं समाप्त झालं पाहिजे. आनंदाने समजात आहे. शेवटी तुमचे बोचके झाल्यानंतर पुन्हा खाली यावं लागतं भोगायला. तुम्हाला स्थूल दे, सूक्ष्म दे, कारण दे सगळं सांगतील. त्याच्यामध्ये निरूपणी येतं. आता सांगायला वेळ नाही, आता पुढे जा. चांगले पासून ऐकताना पण चांगले महाराजांचा आत्मा ज्ञानेश्वर महाराजा पुढे आला होता. मुक्तकार चांगले पोहासाठी सांगताना चांगदेवांचा आत्मा माऊली पुढे थांबला होता. मला मुक्त कर का म्हणाले होते. का देह आला होता. आत्मा तर येऊ शकत नाही. आत्मा कसा येईल, शरीर कसे येईल. मग अन्यथा भानुपत्य मन आले म्हणजे म्हणावे लागते. कोण? मन, जीवात्मा. मन तर जड आहे, ते कसे त्याला अर्थ ग्रंथ मी तर मॅडम त्याला त्याला का आपण मन जड आहे, आत्मा जीवात्मा. आता ऐका, मन जड आहे ते कसं येईल. आत्मा व देह आला नाही. आत्मा तो काय त्याला क्रियाच नाही. मग आलं कोण? मग कोण आलं काय सांगावे. दोन येत नाही म्हणून अन्यथा उत्पत्ती आहे. मनावरच बसावे लागेल. चार गोष्ट चांगदेवाचे मन जीवात्मा ज्ञानेश्वर महाराज पुढे का आले तर मन रूपाने राहिले होते म्हणून. मन रूपाने मन राम झाले का. मन राम झाल्यास यायची गरज नाही. मन रूपाने राहिलं होतं म्हणून त्याला मुक्त व्हायचं होतं. म्हणून माऊली पुढे आलं. चांगले महाराज शरण घे. माझ्या मनात राम करा. मनाला राम म्हणणं वेगळं, पण मनाला राम करणं वेगळं. त्या लोकांना कळत नाही की म्हणणं काय आणि कळणं काय आणि होणं काय. म्हणण्यातून होता येतं. आधी म्हणावं लागतं आणि मग ते जाणावं लागतं आणि मग ते बनावं लागतं. ते जाणावं रामाला असा आहे तसा इथे तिथे मग तिकडे मन जात. पोरग पुण्याला असलं की माझं मन मुंबई जात नाही. पोरग पुण्याला हॉस्टेलला माझ्या होते मुंबईला नाही. तसं तो तिथं आहे तिथं बुद्ध जाते. कळालं का हॉस्टेल. त्याला कळालं ते मन त्याला सोडून आणि नाही कळालं ते सोडून. राम नाही कळाला तुम्ही किती पुण्य करा, यात्रा करा, धम यात्रा पैसून गाविली परवा बाहेर का. तर आतापर्यंत मनाचे समाधान झाले नाही. समाधान नाही, तृप्त आहे का मन. बाबा मन समाधान का देश राम. तसे तुम्ही आमच्या पुढे बसलात त्या अर्थी अद्याप तुम्हाला हे कोणी सांगितले नाही. आता तुम्ही आमच्या पुढे कोणी सांगितले नाही व तुम्हाला कळले पण नाही. ज्या दिवशी हे कळेल त्या दिवशी तुमचे मन पूर्ण होईल. मन पूर्ण नाही. सारांश जगाला कारण शून्य. आता विषय थांबला घेतला. आता जगाला कारण काय. कसं चहाला कारण दूध पत्ती साखर अग्नी, भाजीला कारण तिखट मीठ बाई, बाई बी तिखट भाजी तिखट सारखंच. मग कशाला काय कारण आहे हे कळावं लागतं. आतापर्यंत हे काय व्हावी. आता आठवण आली आपण चहा करताना कोणी तसेच अभिषेकाने चहाला कारण साखरपत्ती दूध आणि अग्नी, भाजीला कारण भाजीपाला तिखट मीठ वेळी आणि बाई आणि गॅस. नुसता गॅस आहे बाई नाही भाजी कशी होईल. बाई आहे भाजी नाही भाजी कशी होईल. मग जगताला कारण कोण कोण. पहिल्यांदा जगाला कारण शून्य म्हणून आहे. आहेत ना शून्यवादी परमाणू म्हणून आहे.
कोणी जगदाभा उदयवडला छंदानुसार पहिल्या ओळी येते. जो लपला म्हणून जग दिसतो. उदाहरणार्थ रज्जू असून त्याचे तत्व भासतात. अंधार आहे, दोरी पडली, पहिल्या क्रांतीमध्ये साप आहे, लाईट लावून दोरी, लाईटच्या आधी साप, लाईट नंतर दोरी. तसं लाईट लावल्या जगत नाही, जगत दिसतं. लाईटच्या आधी जगत लाईट. आता ऐका, रज्जू असून त्याचे सर्प दिसला तर रज्जू लोकली म्हणून सर्प, रज्जू कळाले सर्प. मग आता तसे जो असून जग का दिसते, जो आहे परमात्मा जग का दिसत. बाबी हे उच्च भूमिका इकडे कोणी देत लोकेश नाही. ज्ञानाकडे येणारे फार काका म्हणायचे कांदे बटाटे आलू वाळ घ्या, गाड्या दारात येतात. गाड्या किल्याकडे जावं लागतं आणि पालक दारा द्यावं लागतं. दात व्हायचा जो असून जग का दिसते. प्रश्न केला माऊलींना, जो परमात्मा जगत का दिसत. ज्ञानेश्वर महाराज म्हणतात जो लपला म्हणून जगत दिसत. दोरी अंधारामध्ये दिसलेल्या सर्प घासला. जो लपला असे म्हटल्याबरोबर अनेक वादी शंका करण्यामध्ये उठले. असे विचार लागले अनेक वादी, ब्रह्मवादी, कृत्रिमवादी, सातप्रकार, नाही आहे, वेदांती, द्वैतवादी सगळे सांगते हे तुमचे कोण विवरण का ब्रह्मवादी सहा करत ना. आता ऐका, जो म्हणजे कोण, तो चित आहे का जड आहे. जो म्हणजे कोण तुम्ही सांगा मग. आता तो आहे ना, ते झाकला ना जगत वास्तवलं तुम्हाला. जो झाकला म्हणून जगत दिसलं म्हणतात. मग तुमचा जो कसा ऐका, जो म्हणजे चित आहे का जड आहे का अनेक आहे का एक आहे, व्यापक आहे का परिच्छिन्न आहे, सर्वज्ञ आहे का अल्पज्ञ आहे, नित्य आहे का अनित्य आहे. तो कसा लपला किती शोधण्या. तो कसा लपला त्याला कोणी झाकलं. एकच आहे ना, जगणार कोण आहे, कुणीच नाही, कोण झाकलाच. हे मज्जा. झाकले का झाकले, कुणी झाकले. तुमचा जो तर असत नाही, सत आहे, जड नाही, चित आहे, दुःखरूप नाही, सुखरूप आहे, परिच्छिन्न नाही, व्यापक आहे, अनेक नाही, एक आहे, अल्पज्ञ नाही, सर्वज्ञ आहे, अनेक नाही, नित्य आहे. तर मग त्याला कोणी अच्छा दिले झाकलं. आधी सांगता का तुम्हाला. मग त्याला कुणी अच्छा दिले झाकले. लपविणारा जो त्याच्यापेक्षा मोठा, त्याच्याहून भिन्न दुसरा कोण आहे. लपवणारा त्याच्यापेक्षा कोणी मोठा आहे का, तो दुसरं कोण आहे. काय प्रश्न आहे बाबा, काय नाही. बघा बघा, या सर्वांचे प्रश्नाचे उत्तर देण्याकरता वेदांताचे अनेक ग्रंथ तयार झाले आहेत. सृष्टी नावाचा ग्रंथ प्राकृत आहे, पण यात वरील प्रश्नाचा उलगडा सगळा वेदांताचा गंभीर अर्थाने थोडक्या स्वरूपात कसे बोलावे त्या ग्रंथातून ज्ञानेश्वरांना सांगितले शिकविले. जो चा वर अर्थ कळला तर त्यास आवरणच राहणार नाही. जो चा अर्थ कळला आवरण राहणार नाही, आणि जो कळाला नाही तर जाणार नाही. दोन गोष्टी तर बघा. मग किती घ्या आणि किती काय दान करा, पण ज्ञान प्राप्त केल्याशिवाय जन्म आणि मृत्यू थांबतच नाही. हे लोकांना कळतच नाही. आणि ह्याचं इतकं वाईट वाटतं भावी कधी कधी मला, की इथं पश्चर्या ज्ञानाची आमची, पैशाची नाही, भीक मागायची नाही, कधीच नाही. एक कोणाची अपेक्षा नाही बाबा. या ऐकायचा एक खंड बोंबवते तर 2 लाख मागते. पण त्याला सुरुवात चांगली नसती. वेदांताचे ग्रंथ सुरू झाले. हे या ग्रंथातून ज्ञानेश्वर महाराजांनी शिकविले. जो चा जर खरा अर्थ कळला तर त्याला आवरणच राहणार नाही. जो केवढा मोठा आहे हे कोणाच्या पुण्याने कळेल हे काही सांगता येत नाही. जो कळण्यासाठी कोणतं पुण्य लागल हे सांगता येत नाही. त्या अनुभवाच्या गोष्टी आहेत, हे सांगायच्या गोष्टी शहाण्याच्या नाहीत. समजा एक उदाहरण तुम्हाला. अनुभव म्हणजे काय. आईचं मुलावर प्रेम असतं का. शहाण्याला नाही. पवित्र माणसाला कळते. शहाणे, वेडे, पवित्र, अनुभवी असे जगात 4 वर्ग आहेत. पहिल्यांदा शहाण, मग येड, त्याला काहीच कळत नाही. एक पवित्र आणि एक अनुभवी. सगळ्याच्या पुढे अनुभवी. तसे जगात 4 वर्ग आहेत.
तसा अनुभवी पुरुष अनंत नाही, फार कमी. आणि तार्किक बघा ना, माझ्या कशा खुणा असतात केलेल्या बघा, म्हणजे मी वाचताना केलेल्या खुणा ऐका. तार्किक अनंत असतात, म्हणजे तार्किक म्हणजे संघ कुसंगा वादविवाद करतात ते तर्क वितर्क. अनंत म्हणजे मोजता येत नाही ते. अनेक म्हणजे एकापेक्षा एक आहे. अनंत म्हणजे मोजताच येत नाही आणि अनेक म्हणजे एकापेक्षा एक. तर्काप्रमाणे श्रुतीचा अर्थ लावतात त्यांना तार्किक म्हणावे. तर्काप्रमाणे श्रुतीचा अर्थ जे लावतात ते तार्किक. व तत्वाचा अनुभव ज्याला आला त्याला तार्किक त्याला अनुभव. तत्वाचा अनुभव ज्याला आला तो अनुभव. आपल्याला जो कळला नाही का जो नाही कळला नाही तो. अरे तुला कळला नाही का ते मूर्ख, तुला कळालं नाही. जगत कळाला, प्रपंच कळाले, संतती कळाली, संपत्ती कळाली, पागलचा पागल तू. हे कळल्यापासून ते कळा, हे कळतं, हे वाढतं आपोआप, हे कमी पडत नाही. घेऊन ठेवा ते बॉन्डवर. ज्ञानी महत्व त्याला लक्षण तो करतो, पण त्याच्यावर देणंच नसते. मग त्याचा कारभार ते करते बरं आहे. निघाली वारीला, बालकी घरी डिलिव्हरीला देव आले की रूम लोवर अजून तुमच्या आत्याच्या गावी. हो आम्ही जाते. मी किती वारे केले ना. हरिबाबा त्यांच्याकडे त्यांची बायको हरिबाबा निघाली वारीला, त्यांची बायको डिलिव्हरी झाली घरी, कोणीच नाही. गावातल्या लोकांना वाट टाकलं, येडे म्हणले हे. गावाच्या बाहेर त्यांना घर आखून दिलं. त्यांचं घर भारी वाट गावात वाहिले. विचारलं नाही असे म्हणणारे शून्यवादी. काय म्हणतात ते? शून्य जगतात असं म्हणतात. जो कसा तरी कळला तरी आपण सांगतो. तुम्हाला जसा जो आहे तसा कळला नाही. तुम्हाला तो जसा जो आहे तसा कळला नाही. देवाच्या घरात किंमत नसते, खूप पवित्र असते, घरात आज्ञाधारक असते, घराची सेवितकारक असते, पण तिचा आहेर करतात, त्याला किंमत येत नाही. कळाले लोकांना. उचलायला चांगलं कोणी कळत नाही. उचलो का चांगलं कळत असे सांगणारे वेदांती. असं कोण सांगताय वेदांती? तुम्हाला जसा जो आहे तसा कळला नाही म्हणून हे सांगणारे फक्त वेदांती येतात. भक्तीवाले नाही, भागवतवाले नाही, कीर्तनवाले नाही, पुलवचन तर कुठल्या कुठे फेकल्या गेले, त्याचा तर काय संबंध नाही. वेदांताशी काहीही देणं घेणं नाही. आता ऐका. जोचे स्वरूप यथार्थ कळणे सहसा सोपे नाही. तोचे स्वरूप यथार्थ करणे सहसा सोपे नाही. तुम्ही जो याचा शोध लावा म्हणजे तुमचे स्वरूप तुम्हाला कळेल. तुम्ही जोचा शोध लावा तेव्हा तुम्हाला तुमचं स्वरूप सहज कळण्यात येईल. अनुभव तुमचा होईल, दोघांचं ऐक्य होईल, जगत भाव निघून जाईल, तुम्ही मुक्त होता. आता पुढचं आहे का? मस्त आहे, मस्त. तुम्हाला पाच घ्या म्हणून आता घेऊन. तर हे जगत दिसणार नाही. जो जर कळला नाही तर जगत दिसल्या वस्तू राहणार नाही. ज्याच्या त्याच्या न कळण्यात जगत दिसते. ज्याच्या त्याच्या न कळण्यात. ज्ञानी महात्मा आपल्या महिमेत असतो बेटा. भगवंत का सॉरी देतो, सगळं संत दिंडे आहेत. भगवंत मंदिरात तुम्हाला वाटतंय ठेव पालख्या निघाल्या. भगवंत बोलू शकत नाही, त्याला तर मुदत नाही. ओढून बघतो कोण यायला, कसं यायला, कुणाचे पाय दुखले, कुणाचे मुंडे दुखले, ओढून बघते. संध्याकाळी जाऊन एक फेरा मारते, सगळे वाडके झोपले का नाही, टिंग झोपतो बघते. काय ओळख दिसल्यावर वाचून राहणार नाही. जो जर कळला नाही तर जग दिसल्यावर वाचून राहणार. तुमचा अनुभव, तुमचं वाणी, तुमचं प्रेम कायम ठेवावं. कुणावरही त्रास होईल असं वागू नये. कुणाचा पैसा तर घेतला तर नीट बोला. वाढ ठेवायचं तो वाढ नाही ठेवते. त्यांना त्याच्या ज्याच्या न कळण्यात जग दिसते. धर्म अधर्म टिकतो म्हणून जगात येतो. ऐका आता, धर्म अधर्म टिकतो. काय? धर्म आणि अधर्म म्हणजे पुण्य आणि पाप.
उत्पन्न व्हायला म्हणून जग टिकाय. सांगते बेटा झाली की मग जगात येतो म्हणून सुख दुःख भोगतो. पहिल्यांदा काय धर्म जगात येतो. पाप पुण्य टिकलं, जे धर्म टिकले की पाप पुण्यामुळे जगात मग जगात यावं लागतं. जगात येतो पाप पुण्य करून. जगात येतो म्हणून सुख दुःख भोगतो. आता बघा सुख दुःख आलास की बघ परस्पर संबंध आहे. दोघांचा काय संबंध आहे? कुणाचा धर्म जगत आणि सुख दुःख हे 3 संबंध एकमेकाचे. पहिल्यांदा काय आहे धर्म, नंतर काय आहे सुख नाही जगत. त्याच्यावर जगत दुःख झालं, त्याच्या जीव प्रवेश केला आणि जीवन प्रवेश केला. सुख दुःख तुला शिवाय लागलं. तू काय करणं केलं? सुख. काय वाईट केलं? दुःख. साखळी आणि कीर्तनात कळत नाही. इथं कळते सांगतो ते धर्म हा विषय वेदांताच आहे. कुठलंच नाही हा विषय. हे जसे सुख दुःखावर जगत, हे जग सुख दुःखावर जगले आहे. मुक्त पुरुषाला सुख दुःख असतात पण त्याचे कारण कळलेले असते. व सृष्टी सुख दुःखावर जगली. सृष्टी सुख दुःखावर जगली पाप पुण्य. आणि सुख दुःख धर्मावर जगले पाप पुण्य. सुख दुःख कशात? पाप पुण्यावर जगले. धर्म न करण्यावर जगले. आणि न करणं अज्ञान. आता ऐका, न करण्यावर जगले आहे. अशा रीतीने जगताचे मूळ उपादान न करणं म्हणजे जग घालवायचे असेल तर प्रथम न करणे घालवा. जो कळला की जोचे न करणं राहत नाही. आता तत्कार्य जगत पण राहत नाही. जो कळला की जोचे न करणं म्हणजे अज्ञान राहत नाही. आणि अज्ञान नाही राहिलं त्याचं कार्य तू जगत राहत नाही. खूप सुंदर विषय. डीप मध्ये गेला नाही तुम्हाला लोक तुम्हाला डीप मध्ये जाता येतं खूप. तुम्हाला माहिती खूप बोल सखोल जाता येत नाही.